मुंबईत काँग्रेसचा एकला चलोचा नारा। काँग्रेस मुंबई महापालिका स्वबळावर लढणार। विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा। नाशिकमध्ये मनसे महाविकास आघाडी नगर परिषद निवडणूक एकत्र लढणार। मविया मनसेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा। नाशिकमध्ये मनसेसोबत जाण्याचा निर्णय नाही। नाशिकमधल्या मविया मनसे युतीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचं ट्विट। ते थोरातांकडे म्हणणं मांडू स्थानिक काँग्रेस नेत्यांचं वक्तव्य। ठाकरे बंधूंच्या राजकीय युती जागा वाटपाचा मुहूर्त ठरला। युती आणि जागा वाटपाची चर्चा 11 नोव्हेंबरनंतर सुरू होणार असल्याची सूत्रांची माहिती। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मुंबईत काँग्रेसचं गनिमी काव्यानं आंदोलन। वर्षावर जाणाऱ्या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड। वर्षाबाहेर कडेकोट बंदोबस्त। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षिततेत वाढ। स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंच्या सुरक्षेचा आढावा। आशिष शेलारांच्या मतदारसंघात अनेक दुबार मतदार। 90% नावं परप्रांतीय असल्याचा संदीप देशपांडेंचा दावा। मुंबईत परप्रांतीय महापौर करण्याचा डाव असल्याचा आरोप। राष्ट्रवादीकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर। रुपाली ठोंबरे अमोल मिटकरींना हटवलं तर प्रवक्तेपदी रुपाली चाकणकर सूरज चव्हाणांची वर्णी। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी। अमेरिका दौऱ्यादरम्यान धमकीचा फोन आल्याची दमानियांची माहिती। अमेडिया कंपनीनं तहसीलदारांना लिहिलेलं पत्र झी 24 तासच्या हाती। करारामध्ये भाडेपट्टा रद्द करण्याची अट असल्याचं पत्रात नमूद। खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत सुधारणा। आज दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। भाऊ सुनील राऊत यांची माहिती।